आनंद पोटात माझ्या मायना मायना, आनंद पोटात माझ्या मायना. आज मुंबईचा राजा जिंकलेला आहे. रायन रिकल्टनची साथ मिळाली. सूर्या दादा बरोबरीला कॅप्टन होता. लई स्ट्रेस आलता सर, काय सांगू. मॅचा हरत होत्या. आता वाटलं कुठं जाणार म्हणून सरांना बॉल पण आणायला सांगितला होता. स्ट्रेस भरपूर आला होता मला, पण त्याची जरूरत मला लागलेली नाही, कारण मुंबई इंडियन जिंकलेली आहे. आज आनंदीमय वातावरण आहे. महिन्यानंतर आनंद झालाय. भरपूर वाट पाहिली सर, भरपूर. पण आज मुंबईच्या राजाकडून ज्या धावा आल्यावर, अरे कुठं गेला होता मुंबईचा राजा. राजा आला आणि राजा प्रसाद घेऊन आला वाटमध्ये. नाही, खूपच छान इनिंग आज रोहितला बघून. आज जसा धावत होता, ती बॉडी लँग्वेज त्यांची आज, आणि जे बॅटिंग केली आहे क्लास त्यांची. म्हणजे रोहित शर्माचा त्याची अंदाज निराळा, अंदाज निराळा त्याच्या ते बॅटचे टायमिंग, स्क्वेअर कट, कव्हर ड्राईव्ह जो मारला ना, हा 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 हा. तिथून सुरुवात झाली होती ना तो ड्राईव्ह. असं वाटलं की मरीन ड्राईव्ह ह्याच्यापुढे असं असतं की तुमचे टचमध्ये तुम्ही नसला की एक शॉट लागला की तुम्हाला कळतं की आज माझा दिवस आहे. तो आज रोहित शर्माचा दिवस होता. आज कोण म्हणलं टक्का दिला, मी म्हंटलो पक्का दिला. गणेश भाऊ असा उडत होता, उडू उडू झालं या, उडू उडू झालं या. गणेश भाऊ हवेत होते आज. अरे काय सांगायचं, सकाळी आम्ही दोघं सिद्धिविनायकला गेलो. पहिल्यांदा सिद्धिविनायकाला प्रसाद दिला, वाटला तिथे प्रसाद. बाहेर निघालो, हे म्हणले चल चल लवकर. मी म्हणलं बीपीच्या गोळ्या घेऊन येतो आधी, कारण बीपीच्या गोळ्या महत्वाच्या आहेत. आजचा सामना हरला असता तर बीपीची गोळी चालू झाली असती मला. मग ते झालं असतं तळ्यात. आज वाचविलेलं आहे रोहित शर्मांनी मला बीपीच्या गोळ्या घेण्यापासून. थँक्यू रोहित शर्मा त्यासाठी. रोहित शर्माच्या नावापुढे आता डॉक्टर बी लावा. माझा आग्रह आहे, कारण गणाभाऊला वाचवले गोळ्या घेण्यापासून. पण हे मोठे प्लेअर असेच असतात, जेव्हा मोठ्या ओकेजनला की आता टीम नाही चांगलं परफॉर्मन्स करत आहे, मी कमबॅक करतोय, त्याच्या झोनमध्ये डोळ्यामध्ये दिसत होतं आज रोहित शर्माच्या. तो ड्रेसिंग रूममध्ये होता सुरुवातीला, इम्पॅक्ट प्लेअर म्हणून येणार, तो तिकडे वॉर्मअप करत होता. ते एक चांगली साईन होते का नाही. इट वॉज कीन, कारण की तुम्ही जे 228 धावा चेस करत होत्या आणि त्यांनी येऊन त्या धावा केल्या, मजा येऊन गेली. आणि पब्लिक पण आज खुश, चकाचक. शूर वीर जर पुढे चालतात बरोबर, पाठीमागे सगळी पलटण पण आज होती. आज जेव्हा सूर्यकुमार यादव म्हणला ना रोहित शर्मा खेळतोय, तेव्हा वानखेडेवरती जेवढा आवाज होता त्याच्यापेक्षा जास्त आवाज कॉमेंट्री बॉक्समध्ये पण होता, कारण मुंबईचा राजा आज खेळताना दिसणार होता. आतुरता होती आणि आतुरता पूर्ण झालेली आहे. तो आवाज ऐकून मन प्रसन्न झाला आज. नाही, मुंबईच्या स्टेडियममध्ये जो आवाज येतो ना, गुंजतो ना, तो वेगळा झाला. रोहित शर्मा, आपण सचिन ऐकलंय, रोहित शर्माचं नाव आलं की लगेच आज सॉलिड आवाज गुंजला. आय थिंक तुम्ही बघा तिकडे ते कॉमेंट्री, जे कॉमेंटेटर होते ते इंटरव्ह्यू घेतो, ते पण खुश होते का रोहित शर्मा खेळतोय आज. आपण तर खुश होते. सूर्या यादव पण असा हसत आज रोहित इज प्लेइंग टुडे. आणि ते आहे ना, ते सगळं घरचं असल्यासारखं वाटतं ना. बाकीच्या टीम जिंकल्यावर असं म्हणतात अरे टीम जिंकली. पण मुंबई जिंकते ना, सगळ्यांना वाटतं अरे घरामध्ये काहीतरी सोहळा आहे, घरामध्ये लग्न कार्य आहे. गणा भाऊ, लग्नावरनं विषय तुझ्याकडे आला. लग्नावरनं माझ्याकडे येणारच. अरे यार हे चुकीचं आहे. माझ्या बाबतीत नेहमी असं होतं, पण आज कधी आहे पण यंदा नाही सर. माझं मी गणपती बुडवायच राहिलेलो आहे बहुतेक. पण तिकडे तुझी भागीदारी बनते का नाही माहित नाही, त्याच्यासाठी आशीर्वाद आहे. पण भागीदारी बनली रायन रिकल्टन आणि रोहित शर्माची. त्यांच्या दोघांची भागीदारी बनली, आणि ज्यावेळेस रिकल्टन यांची पण विकेट पडली आणि शर्मांची पण विकेट पडली, त्याच्यानंतर जे ऑटोमॅटिक स्टँडिंग ओवेशन मिळालंय, कमाल आहे ते दृश्य बघायला. स्वतःच्या नावाचं तिथं स्टँड आहे, त्याच्यामध्ये सिक्सेस मारलेत, आणि त्याच्यानंतर आपोआप येणारं स्टँडिंग ओवेशन, अभिवादन. सूर्यकुमार यादव समोर आले, पाठीवरती थाप मारली, गळाभेट घेतली, त्यांना धन्यवाद म्हणले की भावा तू आला, आणि माहोल बदलून गेला. आणि सगळ्या फॅन्सनी पण म्हणलं होतं ना की पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा, आणि ते लढ म्हणण्याची गरज होती. फॅन्स म्हणले आणि आज टीम पण म्हणली. फक्त एवढीच माफक अपेक्षा होती, तुम्ही जो विश्वास दाखवला, कारण कामगिरी चांगली होत नव्हती सर, तरी पण वानखेडे निळ्या रंगामध्ये होतं. जो पाठीवरती थाप आहे, जो विश्वास आहे, तो सार्थ केला आज मुंबई इंडियन्सने. पण प्रेक्षकांना सलाम करायला पाहिजे. एवढ्या मॅचेस हारल्या मुंबई इंडियन्स, पण आज त्यांचा सपोर्ट होता तिकडे स्टेडियममध्ये. पहिल्या बॉलपासून, म्हणजे टॉसच्या वेळेस जेव्हा रोहितचं नाव घेतलं तेव्हा स्टेडियम वाव असा आवाज आला सर. ते एक फील असतं ना, आणि म्हणजे प्लेयरला पण विश्वास येतो का नाही आम्हाला हे प्रेक्षकांसाठी काहीतरी करायचं. जे आमचे जे फॅन आहेत त्यांच्यासाठी करायचं. मुंबई इंडियन्सचे फॅन, ते पण एक फॅन फॉलोइंग अनबिलिव्हेबल आहे. तर म्हणून त्या दिसून आलं. आणि प्रेक्षक बघा शेवटल्या बॉलपर्यंत, जोपर्यंत ती मॅच संपली नाही तोपर्यंत ते असे कोणी बोटे असे थांबलेले, कोणी ओट चावत होतं, कोणी डोकं खाजवत होतं. तर आय थिंक हे सगळे प्रेशर असतं ना. आय थिंक हॅट्स अप टू देम. त्यांच्यामुळे रोहित शर्मा पण आहे, सूर्या यादव पण आहे, हार्दिक पांड्या आहे, बुमराह आहे, बिकॉज ऑफ द फॅन्स.
ते फॅन्स आहेत ना, त्यामुळेच तर क्रिकेट आहे, त्यामुळेच तर प्लेअर मोठे होतात सर. त्या सगळ्या फॅन्ससाठी आज टाळ्या झाल्या पाहिजेत. कमाल, धन्यवाद तुम्हा सगळ्यांना. आणि खरं सांगू का, फॅन्सने जे आनंद आज दिलेला आहे त्याचं कारण रोहित शर्मा, रायन रिकल्टन आणि त्यानंतर विल जॅकच्या बॅटमधून आलेला तो विजय चौकार. आशा भरपूर लागली होती, आशा पल्लवित होत्या, कामगिरी झाली, पण त्याआधी महत्त्वाचा रोल होता कशा प्रकारे तुम्ही गोलंदाजी करता. कारण पॉवर प्लेमध्ये 90 धावा जवळपास तुम्ही खाल्ल्या होत्या. त्यानंतर कमबॅक जो करून दाखवलाय दीपक चहरला मानलाच. अरे 12 ओव्हरमध्ये का 150 का जास्ती धावा झालेल्या होत्या. तर मला वाटलं आज तर 250 पावणे 300 धावा होतील. आणि मला तर अगोदर एकदा जेव्हा पुरण खेळत होते असं वाटलं की अग ग ग ग ग आज तर मस्त त्यांनी बरोबर पुरण लावून सगळ्यांना बरोबर स्टँडमध्येच पाठवलेत. मला वाटलं आज पावणे 300 होणार. पण जो कमबॅक केला शेवटल्या 9 ओव्हरमध्ये क्लास होता. आणि शेवटल्या 3 ओव्हर खूप महत्त्वाचे होते. तिकडे जर 240 झाले असते का की बुमराने 7 धावा दिल्या, आपल्या दीपक चहरने खूप 9 आणि 6 धावा दिल्या, बाउंड्रीज दिली नाही. आणि ह्या वर्षाच्या हंगामामध्ये त्यांनी भरपूर धावा गुड न्यूज फॉर मुंबई इंडियन टीम. कारण की त्या खूप महत्त्वाच्या ओव्हर होत्या. मला वाटतं त्या मॅच विनिंग ओव्हर्स होत्या. आणि तेच ते म्हटले ऋषभ पंत, त्यांनी खूप छान गोलंदाजी केली मागच्या 9 ओव्हरमध्ये. बरोबर बोलला तुम्ही. आणि ज्यावेळेस आपलं चाललं होतं ते मला वाटलं की 250 पर्यंत जात आहेत. आणि मी सरांकडे बघत होतो, सर 250 होत आहेत, सर 250 होत आहेत. ते म्हणले अरे 200 पण अवघड. गणाभाऊ जेव्हा आले ना कॉमेंट्रीला, त्यांनी नुसते गप विकेट काढले असते. बोलायचंच नाही विकेट शिवाय. बार्शीचा डेलस्टेन मी माझे फेकतच होतो की आता विकेट, पण आता विकेट. 5 फुटाचा डेलस्टेन 6 फुटाचा. सर तो खाली बॉलिंग टाकायला स्टूल घेतो. हो, स्टूल काय खालून जात अंडरग्राऊंड. सर अंडरग्राऊंड मेट्रो आहे ती. आणि मेट्रो वानखेड्याला पण पोचते आजकाल. पण स्ट्रॉंग शोल्डर आहेत. डेल्स्टन आपला आहे बार्सीचा, फेकतो जोरात. आणि त्यांनी आज विकेट काढल्या कॉम्बॉक्स मध्ये मस्त. मी म्हटलं गण्या विकेट काढ म्हणून त्यांनी बघितलं पहिल्या 16 ओव्हर्स केलं त्यांनी. 5 विकेट डाऊन, 5 विकेट, अर्धा संघ हरला. आतापर्यंत संघाला हरवलेलं आहे, पण आता इथून पुढे पण सगळ्या संघांना हरवायचं आहे. 10 तारखेला ओजी संघ समोर आहे, रॉयल चॅलेंजर्स बँगलोर. तिथं किंग आहे, इकडं आपला मुंबईचा राजा आहे, एकमेकांसमोर. आणि ज्या पद्धतीने जिंकल्यात सर राजे, समोरचे सगळं आता घाबरणार आहेत, असा थरका फुटणार आहे सगळ्यांना. नाही, छान असं आज मॅच खूप छान जिंकले आणि डॉमिनेट केलं बॅटिंगमध्ये. पण गोलंदाजीमध्ये अजूनही काम आहे. जर गोलंदाजी आपण छान केली ना तर आपण या 3ही मॅच जिंकतो आरामात. का की हे जे टॉप प्लेयर्स आहेत चांगल्या झोनमध्ये आले, चांगल्या लयमध्ये आहेत. पण गोलंदाजी खूप महत्त्वाची. खूप धावा देतोय आपण, त्या धावा द्यायच्या आणि आपल्याला विकेट्स काढायच्या. आपण विकेट्स काढल्या, धावा थांबल्या. आज बघितलं तुम्ही, आज सुरुवातीला खूप धावा दिल्या, विकेट्स नव्हत्या आहेत. जेव्हा विकेट्स पडायला लागल्या समोरचे घाबरायला लागले. ते आहे ना, ते काम करून दाखवले मुंबई इंडियन्स. आणि रुळावरती आलेली वाटली गाडी शेवटच्या 3 ओव्हरमध्ये. पण अजून एक चांगली गोष्ट सर पाहायला मिळाली, ज्याचं मेन्शन इथे आपण करायलाच पाहिजे, ते म्हणजे रघु शर्मा. कारण भरपूर मोठा प्रवास आहे. आणि त्यानंतर विकेट आज पहिली IPLची घेतली, त्यानंतर चिठ्ठी पण दाखवली, त्याच्यामध्ये लिहिलं होतं 15 वर्षांचा खडतर प्रवास होता, पण या ब्ल्यू आणि गोल्डने माझं स्वप्न पूर्ण केलंय. मुंबईने पुन्हा एकदा अजून एक स्वप्न पूर्ण केलंय. नाही, आणि ते खूप भक्त माणूस आहेत. कारण की ते देवळात खूप काम करतात, देवळात राहतात तिकडे आणि मेहनत करतात खूप. आणि मुंबई इंडियनने त्याच्यावरती विश्वास ठेवला आहे. 2 वर्षापासून आमच्या मुंबई इंडियनच्या कॅम्पमध्ये असायचा, यावर्षी त्याला घेतला आहे संघामध्ये आणि त्याला चान्स दिला आहे. आणि त्यांनी आज दोन्ही मॅचमध्ये छान गोलंदाजी केली. आज तर कमालची. का की वानखेडे स्टेडियमवर स्पिनर्स बघा, त्यांना खूप मार पडतो. कुठचे तुम्ही स्टॅट्स काढा वानखेडे, पण आज त्यांनी जे गोलंदाजी केली मुंबई इंडिया टीमला एक कमबॅक करून दिला त्यांनी आणि सामना काढून दिला असं वाटलं मला. आणि आलाय तो एक्का ठरतोय. पण सर तुम्ही आता मंदिराबद्दल बोलला, आपल्याकडे पण एक जण आहे जो टिळा लावून येतो रोज, तो पण मंदिरात जाऊन येतोय. त्यामुळे आता इथून पुढे सर याने टिळा लावून यायला लागतंय मुंबई इंडियनच्या मॅचला. तो नेहमीच येतो, पण नेहमीच टिळा लावून येतो. आणि एवढं प्रेम आहे त्याचं मुंबई इंडियनवर. माझं प्रेम आहे, त्याला वादच नाही ना. रोहित शर्मा आहे, सूर्यकुमार यादव आहे, बुमरा आहेत, 101 प्लेयर तयार झालेले आहेत. आणि त्यामुळे त्याच्यावर प्रेम नाही. गाडी आता कुठपर्यंत, कुठच्या प्लॅटफॉर्मला जाणार आहे? आपली गाडी फायनल पर्यंत आहे, डन असतो विषय. कुठच्या प्लॅटफॉर्मला जाणार आहे? कुठचं लास्ट स्टेशन? अशोक मामानं सांगून ठेवलेलं आहे, आपण कुणालाच भेट नाही. आता भेट नाही, आता थांबायचं नाही गड्या, थांबायचं नाही आणि ताकद दाखवून द्यायचे. आज मुंबई इंडियन्सने कमालीचा खेळ केला, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं आभार. आणि नतमस्तक करायचं मन झालं खरोखर मुंबईच्या राजासमोर. इथून पुढच्या मॅचेस RCB समोर खेळायचं आहे, पंजाब समोर खेळायचं आहे.
टीम जरी मोठ्या असल्या तरी मुंबई इंडियन्स म्हणते आम्ही 5 वेळचे चॅम्पियन्स आहे, असंच थोडी ना. पण पुढच्या मॅचेसमध्ये पण मुंबई इंडियन्सचा असाच धमाल अंदाज पाहायला मिळणार आहे. इथून पुढे मॅचेस जिंकत जाणार आहे, टॉप 4 मध्ये फिनिश करणार आहेत.